सर्व कमिटीचे धन्यवाद. त्यांनी एवढं भारी आयोजन केलेत. आणि संघ मालक बोलायला गेलं तर दोघं पण चांगले आहेत, सुमेध दादा आणि विराज दादा. त्यांनी मला त्यांचा विश्वास माझ्यावर दाखवला. त्यांनी त्या विश्वासाला मी सार्थक ठरलो आहे आज. उद्या बघा प्रेक्षणीय मॅच आहे. खालापूर पंचकृषी 40+ आणि विरोधात खालापूर 36 विभाग 40+. दोन्ही संघांच्या खेळूबद्दल काय म्हणशील, काय शुभेच्छा देशील त्यांना? नक्कीच दोन्ही संघांनी चांगला केला. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं होईल, उद्या बघायला भेटेल आपल्याला. निश्चितच मॅचकडे आपण आता वळतोय, जिथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलं तर नक्कीच एक विकेट आता मैदानाच्या बाहेर होते. हा होता विजय पडवळ, मॅन फ्रॉम होनाड. पण आता मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय हे ऐकण्याआधी डीजेला आमंत्रित करूया. त्यानंतर आकाश देशमुख सर. प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता तो अर्थातच विजय पडवळ आणि त्यांचा संघ बहुतेक तरी पाहिलं तर क्वालिफाय झालाय, परंतु टॉप मध्ये असेल की सेकंड मध्ये असेल हे पाहिलं जाईल आणि शेवटच्या क्षणामध्ये आपण नक्कीच ते सांगू. कारण की सुजित देशमुख यांचा संघ सुद्धा पाहिलं तर टफ मध्ये आहे. मग कोणता संघ क्वालिफाय टॉप मध्ये झालाय, कोणता सेकंड मध्ये आहे ते आपण नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. परंतु ते ऑफिशियली आपण शेवटच्या मॅचच्या नंतरच पोहोचू. लाईक बायच्या स्वरूपामध्ये धाव. खरं तर सुजित देशमुख तुमच्या संघाला श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो, त्याचबरोबर तुमचं अभिनंदन करतो. खरं तर प्रत्येक हंगामामध्ये तुमचा संघ चांगला खेळतो आणि आता खरंच म्हणेल तुमच्यावर आणि तुमच्या संघावर स्वामींचा आशीर्वाद सदैव आहे. भिवू नका, तुमच्या पाठीशी स्वामी सदैव आहेत. चला 12th मॅन पाठवायचा आहे. मराठा वॉरियर्स संघाला विनंती असेल आपला 12th मॅन आपण पाठवायचा आहे. विनंती. नॉन स्ट्राईकचा खेळाडू नवीन मैदानामध्ये. रोशन धुमाले का बॅटर? यस, रोशन धुमाल नॉन स्ट्राईकला खेळाडू मैदानामध्ये आहेत. संदेश पाटील आणि त्याचसोबत रोशन. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जरूर पाहिलं तर करण हा खेळाडू गेलाय. चांगले फटकेबाजी करत होता किरण वळखुंडे. संदेशला ही मॅच जिंकायची आहे, परंतु किरणला ही मॅच जिंकून टॉप मध्ये नक्कीच पुढे जायचंय. कारण की जो टॉप मध्ये संघ असेल त्याला डायरेक्ट क्वालिफायर आणि क्वालिफायर होऊन त्याला खेळायला मिळेल तो फायनलसाठी. जर पराभूत झाला एखादा टॉप मधला संघ त्याला सेमीफायनल 2 मध्ये खेळण्याची संधी मिळणार. चांगली मॅच इथे खेळावी लागेल. जिंकण्यासाठी प्रयत्न तर प्रत्येक जण करतो, परंतु मेहनत एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला करावे लागेल, तेव्हाच तो विजय आपल्या पदरात पडेल. ही मॅच रंगती अर्थातच श्री वीरेश्वर 11 सासगाव संघामध्ये. विपक्षी असणार श्री मराठा वॉरियर्स संघ. रोशन धुमाळ आणि त्याचबरोबर संदेश पाटीलची ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने खर्च केला ते अवघ्या 2 धावा. टीमची टोटल 1 बाद 3 धावा मराठा वॉरियर्स संघ. खरं तर या मराठा वॉरियर्स संघाचं आपण कौतुक करायला लागेल. पहिली मॅच जिंकली, दुसरी मॅच थोडी पराभूत झाल्यानंतर स्वतःला सिद्ध केलं, सावरलं आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा बाउन्स बॅक केला आणि बॅकची मॅच जिंकल्यानंतर या मॅचमध्ये पुन्हा खेळण्यासाठी सज्ज. बराच वेळ त्यांना बसावं लागलं, परंतु शेवटच्या क्षणाला आपण म्हणतो ना, शेवटच्या क्षणी जो जिंकतो तोच बाजीगर असतो. आणि आता बाजीगर बनण्याची संधी इथे पाहिलं तर मराठा वॉरियर्स संघाला आली आहे. मराठा वॉरियर्स संघाला सुद्धा क्वालिफाय होण्यापासून थोडंसं प्रयत्न करावे लागतील. अजूनही जास्त दूर नाही आहेत. मॅच जिंकू शकतात, जिंकल्यानंतर क्वालिफाय सुद्धा होऊ शकतात, परंतु त्यासाठी संदेश पाटील मैदानामध्ये जेवढा टिकेल ही मॅच तेवढी त्यांच्या बाजूला लागू शकतो. बॉलिंग ट्रॅकवर असेल तो गोलंदाज रोहित जाधव. प्रतीक देशमुख वैयक्तिक दुसरे आणि त्याचबरोबर वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. तो म्हणजे अर्थातच NP कडून बॉलिंग करणार. मराठा वॉरियर्ससाठी एवढंच म्हणू शकतो, सह्याद्रीचा कडा विजयासाठी लढा. मराठा वॉरियर्स मैदानात आलाय, आता त्यांचा विजय तर नक्की पक्का असणार. कारण की संदेश पाटील हा शड्डू ठोकून मैदानामध्ये उभा आहे. संदेशच्या वर बरीचशी अपेक्षा असणार आहे. समोर पाहिलं तर प्रतीक देशमुख एक चांगला गोलंदाज, ॲक्शन, त्याचबरोबर रिलीज पॉईंट सुद्धा यांचा एकदम जबरदस्त असा.
लेदरचं क्रिकेट ज्या प्रकारे खेळाडू खेळतात त्याच प्रकारे त्यांची ऍक्शन त्याचबरोबर क्रिकेट खेळलं जातं. P1चं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर धावफलकाची स्थिती आपण पाहिली. 3 धावा 1 बाद. पहिलं षटक संपले. 5 ओव्हरची मॅच आहे. अजून 24 बॉलचा खेळ बाकी असणार. फोल्डिंग सेट केली जाते दुसऱ्या षटकासाठी. लॉंग ऑफला फिल्डर आहे स्वप्नील गुटुगले, त्याचबरोबर लॉंगॉनला फिल्डर स्वतः कर्णधार, त्याचनंतर स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर. संदेश पाटील साठी बॉल पाहिला तर चांगला टाकलाय. गुड लेंथला स्पॉटला बॉल नक्कीच पिच केलाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवर डॉट बॉल टाकतोय तर अर्थातच गोलंदाज नाव त्याचं प्रतीक देशमुख बॉलिंग ट्रॅकवर असेल. फिल्डिंग सेट केली गेली आहे. चांगली बॉलिंग मैदानामध्ये करतायत. आतापर्यंत तरी मोठे फटके नाही आहेत. या मॅच मध्ये जिंकायचं तर चांगल्या धावा कराव्या लागतील. समोरचा संघ इनफॉर्म 4 पैकी 4 मॅच जिंकला या लीग स्टेज मधील. पुढील बॉल समोर टाकलाय. वेगवान ते तर्रार गोलंदाजी मैदानामध्ये करतोय अर्थातच प्रतीक. समोरच्या खेळाडूला खेळून देत नाहीये. जरी किती मोठा खेळाडू असला, रायगड प्रीमियर लीगचा खेळाडूच्या जरी पाहिलं तर नावावर विक्रम असला रायगड प्रीमियर लीग खेळल्याचा, तरी सुद्धा पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट या विभागाचं क्रिकेट हे ग्रामीणचे बरेच खेळाडू चांगले खेळतायत, गाजवतायत. त्यातलाच प्रतीक देशमुख प्रत्येक हंगामामध्ये आपली गोलंदाजी सरस करत चालला आणि आजही तेवढी चांगली गोलंदाजी करतोय. इथे फटका आहे. दमदार गॅप सिलेक्शन केलंय. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स सीमा पार. मिळालाय धावा 4 चौकार. या 4च्या मध्ये धावफलकावर टीमची टोटल 7 पर्यंत पोहोचली आहे. धावा झाल्या. चांगली बॅटिंग करावी लागेल. संदेश स्ट्राईक एंडला बॉल लिव्ह करण्याचा केला प्रयत्न. चूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. थोडासा रिलीज पॉईंट सुद्धा तेवढाच चांगला आहे. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. आतापर्यंत 7च धावा झाल्या. थांबवलं संदेशला. जरी समोर संदेश असले तरी मैदानामध्ये गोलंदाज पहिला किरण वळकुंडे, दुसरा प्रतीक देशमुख, त्यानंतर पाहिलं तर रोहित असतील, बरेच अभिजित पाटील आहेत. बरेच चांगले गोलंदाज या मैदानामध्ये टीम मध्ये खेळतायत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. फटका फिरून मारण्याचा केलाय प्रयत्न. फिल्डर आहे तैनात. बॉल जाईल फिल्डरच्या बाजूने सीमा पार. आलाय दणदणीत षटकार. जबरदस्त फटका. संदेशने फिरून खेळण्याचा केला प्रयत्न आणि तोही पाठवला सीमा रेषा बाहेर. मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणामध्ये जिथे टीम विरेश्वर 11 संघ जिंकला आणि त्या जिंकण्यामध्ये त्यांच्या नक्कीच आनंद जास्त होता. खरं तर ती मॅच हरण्याच्या करारमध्ये होते, हरण्याच्या जागेवर होते, परंतु हरणारी मॅच जिंकून गेले आणि बाजीगर सुद्धा पाहिलं तर तो संघ ठरलाय. वाईट बॉल असेल, या वाईटच्या मदतीने धावफलकामध्ये 1 ने वाढ. धावफलकाची स्थिती 14 धावा. यासाठीच पाहिलं तर 12th मॅन लागतो. थोडं मागे ठेवण्याचा पहिला प्रयत्न. प्रत्येक वेळी टप्प्यामध्ये थोडा बदल केला जातोय बॉलर कडून. बॉलरला माहिती आहे की बॉल कधी जर आपण पुढे टाकला तर खेळाडू मारतोय, तर कधी कधी बॉल मागे टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. म्हणजे गुडलेन स्पॉटला जर पाहिलं तर थोडासा अजून मागे ठेवण्याचा प्रयत्न. पहिल्या ओव्हरला 3 धावा. 3 धावा. तुमच्या खात्यामध्ये 2 धावा. टीमच्या खात्यामध्ये 3 धावा. परंतु माझे कॅप्टनला एकच विनंती असेल, तुमचे 12th मॅन आम्ही यासाठी तिथे बसवतो की केटीसी लाईव्हची टीम तिथे ऑन स्कोर दाखवते, त्याबरोबर आमचे स्कोर लिहित आहेत. त्यासाठीच आमची एवढीच विनंती असेल. 12th मॅननी जे ते बोलायचंय 12th मॅन दूर आम्हाला सांगेल.
हीच फक्त विनंती सर्व खेळाडूंना असेल. मराठवाडी संघाचा 12th मॅन अजूनही नाहीये, तर मराठवाडी संघाला विनंती असेल आपला 12th मॅन लवकर पाठवायचा आहे. 12th मॅन म्हणजे तुमच्या टीम मधला खेळाडू जरी सध्या पाठवला तरी चालेल. ही आपली टुर्नामेंट आहे, शेवटचा क्षण आहे. शेवटच्या क्षणामध्ये स्कोअरमध्ये कोणतीही गफलत नको. जर आम्ही चुकलो तर आपला स्कोरर इथे स्कोरर थोडंफार चुकत असेल सुद्धा, आम्ही सांगायला चुकत असेल तर आम्हाला टोचायचं काम आपल्याच 12th मॅनचं आहे. येस, तुमचा आता वेलकम असेल बऱ्याच वेळानंतर. पुन्हा एकदा किरण समोर संदेश आहेत. मॅच क्रुशल संदेश पाटील आणि त्याचबरोबर मराठवाडी संघासाठी फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला स्क्वेअरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर करतील प्रयत्न परंतु वन बाउन्स साईल बॉल सीमा पार केलाय. पलटवार बॅटरने मारलाय चौकार. ही मॅच जर पाहिली तर किरण वळखुंडे आणि संपूर्ण टीम अर्थातच श्री वीरेश्वर 11 सासगाव संघासाठी महत्वाची. जिंकून डायरेक्ट क्वालिफाय करायचं तर जरूर, परंतु आपल्याला टॉप मध्ये पोहोचायचंय आणि टॉप मध्ये पोहोचणाऱ्या संघाला इथे हरवायचंय. कारण की टॉप मधले खेळाडू जर का मारले, टॉप मधले जर खेळाडू जर बाद केले, विकेट काढल्या, सामना जिंकला तर संदेश पाटीलच्या संघाला सुद्धा चान्सेस असतील. ते म्हणजे या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं. 3 मधील 2 सामने इथे जिंकला, एकच पराभूत आहे. इथे पण जिंकायचं पण नक्कीच इरादा स्पष्ट केलाय. बॉल उंच हवेत, फिल्डर करतील चुकी, परंतु चुकी झाल्यानंतर इथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि हा म्हणता बॉल जाईल सीमा पार. मिळालाय नशिबाचा चौकार. जबरदस्त बॅटिंग संदेशच्या माध्यमातून. संदेशने ओळखलंय की मला माझ्या टीमला जिंकवायचंय. टीमला जिंकवायचंच नाही तर माझ्यावर टीमच्या संपूर्ण आशा अपेक्षा सर्व काही टीमचं माझ्यावरच आहे. मी टीमचा कॅप्टन, लीडर, तारणहार आणि मराठा वॉरियर्स संघाचं स्वप्न आता माझ्या खांद्यावर आहेत आणि ते खांद्यावर असलेलं स्वप्न मला घेऊन चालायचंय. प्रवीण भाऊंनी आतापर्यंत जर पहिलं 12 वर्षामध्ये कमीत कमी 8 ते 9 वर्ष माझ्यावर विश्वास टाकलाय. मग 1 वर्ष मी एन्जॉयड होतो तेव्हा टीम जिंकली. मला ते स्वप्न पाहता आलं, परंतु स्वप्नामध्ये मला स्वतः तिथं ऑनफिल्ड राहता आलं नाही. परंतु आता ते स्वप्न पूर्ण करायचंय आणि त्यासाठी मला बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा फटका आहे दमदार. फिल्डर करतील चस, बॉलला पकडलंय परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. जरूर आता प्रयत्न केले जातात किरण वळखुंडे यांच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न. 2 चौकार लगातार, त्यानंतर इथे दुहेरी धाव आणि या 2 धाव्यांच्या मध्ये टीमची टोटल पाहिली तर 24 झाल्यात. संदेश पाटील वैयक्तिक 12 बॉल 22 धावसंख्येवर खेळतात. एवढ्याने जमणार नाहीये, मोठी धावसंख्या उभारावी लागेल संदेशला. मागे मारण्याचा प्रयत्न केला, फॉलोइंग स्वीप, त्यानंतर बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ओळख आहे संदेशची. का या खेळाडूला पाहिले तर खालापूर टेनिस क्रिकेट मध्ये डेव्हिड वॉर्नर बोललं जातं. असंच आपल्याला नाव पडत नाही, त्यासाठी दिवस रात्र मेहनत करावी लागते. हा प्रवास पाहिला तर फक्त 12व्या वर्षाचा आपण पाहत नाहीयेत. या आधी 11 पर्व आपण घासलेत, 11 पर्व मेहनत केलेत. या आधी पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटसाठी पाहिलं तर बरंच योगदान संदेश दिलंय. या आधी जर पाहिलं तर खालापूरच्या पाहिलं तर तालुका स्तरावर सुद्धा या खेळाडूने बरचशी मेहनत केले. म्हणून तर या खेळाडूला पाहिलं तर डेव्हिड वॉर्नर हे नाव पडलंय. नाव सहजाची पडत नाहीये, मेहनत घ्यावी लागते आणि मेहनतीचं फळ कॉमेंटेटर जरूर देत असतात. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतो आणि हा बॉल जर पाहिलं तर जातो तो अर्थातच डॉट बॉल जातोय.
टच बक्षीस आले संदेश पाटीलसाठी विवेक पाटील ताकई अर्थाचं विकी भाईकडून 3 बॉल 3 षटकांसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संदेश पाटीलसाठी इथे बक्षीस लावलं गेलंय 3 बॉल 3 षटकारांसाठी विवेक पाटील अर्थात विकी पाटील ताकई यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल आणि संदेश पाटीलने या धावा माराव्या लागतील. खरं तर संदेशला या धावा आपल्या संघासाठी माराव्या लागतील, आपल्या चिंचवलीसाठी माराव्या लागतील, मराठा वरेसाठी माराव्या लागतील. आणि त्याचसोबत पाहिलं तर संपूर्ण त्याचा जेवढा चाहता वर्ग आहे अर्थातच विवेक पाटील आहेत, त्याचसोबत बरेच चाहते आहेत. स्वतः मी सुद्धा संदेशचा चाहता आहे. ॲज अ बॅट्समन म्हणून खूप चांगला खेळाडू मैदानामध्ये खेळतोय, परंतु त्यांना धावा कराव्या लागतील. जरूर पाहिलं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. हा बॉल जर आपण पाहिला डॉट बॉल आलाय, इथे रनआउटच्या रूपामध्ये खेळाडू बाद होत आहेत. 2 ओव्हर बाकी असणार आहेत या स्लॉग ओव्हरच्या 2 ओव्हर. या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले आता नाहीये, पॉवर प्ले संपलेला आहे. इथे धावा करायचे आहेत. बॉलचं जर पाहिलं तर बॉल थोडा जुना झाला असणार, त्याचा फायदा घ्यावा लागेल, परंतु धावा कराव्या लागतील. निवृत्ती पाटील मैदानामध्ये रवाना झाले आहेत. बॉल बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळतील आणि पंच नक्कीच सांगतील की इथे आता आलाय तो म्हणजे वाईटच्या रूपामध्ये अवांतर 1 धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. एक धावेचं मोल, एक धावेचं महत्व इथे पाहिलं तर संदेशला माहिती आहे. त्याचबरोबर बॉलिंग करणारा संघ अर्थात वीरेश्वर 11 संघाला माहिती आहे, कारण मागची मॅच त्यांची शेवटच्या क्षणामध्ये आली आहे. इथे फटका जबरदस्त, फिल्डर तैनात आणि फिल्डरने केलेली चुकी. कॅच पकडायचा होता परंतु कॅच पकडला नाही. बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. मिळाल्या धावा 4 चौकार. एक बॉल इथे पकडणं महत्वाचं आहे. कॅच पकडायचे, बॉल पकडायचे, विकेट घ्यायची आहे. संदेश टिकला तर मैदानामध्ये हैदोस जरूर मांडणार. आतापर्यंत 16 बॉल 36 धावा वैयक्तिक बॅटिंग करतोय. टीमची टोटल 40. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही येत. चांगलं खेळावं लागेल. खरं पाहायला गेलं तर थोडेसे इंजुर्ड सुद्धा होते मागच्या काही कालांमध्ये, परंतु आता पुन्हा एकदा स्वतःला सेट केलंय. मैदानामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. या मॅचमध्ये जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. आतापर्यंत जेवढं केलं त्यापेक्षा 1 पाऊल पुढे जाऊन बॅटिंग करावे लागेल. पुन्हा एकदा थोडा मागे टाकण्याचा प्रयत्न. गुडलाईन स्पॉटवर टाकलेला बॉल होता आणि बॉल जाईल अजून एक तर निर्धाव. म्हणजे वारंवार निर्धाव बॉल जर या ओव्हरमध्ये येतात. पहिलाच बॉल पाहिला तर निर्धाव आला, तिथे रिव्ह्यू घेतला गेलाय तो म्हणजे बॅटिंग एंड कडून वाईट साठी. पंचाचा डिसिजन आहे तो म्हणजे डॉट बॉल, परंतु रिव्ह्यू इथे घेतला जाईल. तिसऱ्या पंचांना विनंती असेल की आपल्या मार्गदर्शनाखाली हा पाहिलं तर चेक करा. तिसरे पंच फेअर डिलिव्हरी आहे.
सुरू पाहिलं तर 4 ओव्हर नंतर धावा संख्या झाली ती 48 धावा. 12च्या सरासरी आतापर्यंत धावा झाल्यात. 48 धावा केल्या. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक घेऊन आला तर गोलंदाज अभिजित पाटील असेल बॉलिंग ट्रॅकवर. समोर संदेश. अभिजितला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 48 आतापर्यंत झाल्यात. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर इथे थांबवलं संदेशला. या मारा, किती धावा मारायचे त्या मारा, परंतु मी चांगली गोलंदाजी करणार. माझ्याकडे सुद्धा अनुभव आहे. 40+ खेळाडू आहेत. आत्ताच बाहेर तर नुकतंच 40+ मध्ये पदार्पण केलंय आणि इथून 40+ क्रिकेट गाजवतात. परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये यांचा खेळ तेवढा चांगला राहिलाय. आत्ताही तेवढीच चांगली कामगिरी, चमकदार कामगिरी. दुसरा बॅक टू बॅक समोर टाकलाय, परंतु समोर टाकून फिरवलाय. का या खेळाडूकडे एवढा अनुभव आहे आणि तो अनुभव आता या मॅच मध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये दाखवून देतात. खरं पाहायला गेलं तर प्रत्येक वर्षी हा खेळाडू अभिजित पाटील स्वतःला कोणत्या ना कोणत्या संघामध्ये स्टॅबिलाइज करतात आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी आत्ताही चालू करतात. बॉल उंच गेला, फसवला, कॅच घेण्याची संधी निर्माण. करण पाटील कॅच खाली. एक बस्ट फिल्डर टीमचा चुकी होणारच नाहीये, कारण की सेफ हँड मध्ये बॉल, जसा करणकडे बॉल गेला त्या करणनी पकडलाय कॅच. आणि संदेश पाटील महत्वाचा विकेट. वैयक्तिक 21 बॉल 43 धावा संख्येवर बाद होतात. खेळाडू बॅक टू दी डग आउट. नवीन बॅटर मैदानामध्ये रोनित पाटील रवाना झालेत. लगातार 3 बॉल डॉट आले. तिथं मॅच मध्ये प्रेशर मध्ये क्रिएट झालाय तो म्हणजे अर्थातच मराठा वॉरियर्स संघ. परंतु ही मॅच जर पाहायला गेली तर मराठा वॉरियर्स संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय. इथून एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं आणि कमबॅक करायची स्थितीमध्ये जायचं असेल तर रोहितला बॅटिंग करावी लागेल. फटका उंच गेला, फिल्डर आहे, जज करतील. रोहितने केली चुकी. खरं तर अपेक्षा नव्हती रोहित कडून या प्रकारे. रोहितने बॉल कॅच सोडला, परंतु 2 धावा सुद्धा सोडल्यात म्हणाव्या लागतील. या 2च्या मध्ये टीमची टोटल 50 पर्यंत पोहोचलाय. अर्थात संघ मराठा वॉरियर्स संघ एखादा मोठा फटका शेवटच्या क्षणाला. मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर शेवटच्या क्षणाला जी मिसफील्ड झाली होती तीच डोकेदुखी ठरली होती. आत्ताही पाहिलं तर झालेली मिसफील्ड ती डोकेदुखी ठरू शकते. माहिती आहे क्रिकेटमध्ये एक एक बॉल किती महत्वाचा आहे. उंच गेलाय फटका, उंच 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 स्वतः किरण वळकुंडे जेल खाली आणि त्यांनी केले चुकी. या चुकीचं उत्तर काय आहे शेवटच्या क्षणामध्ये आपल्याला समजून जाईल, कारण की या एक धावेनी धावफलकावर स्थिती 51. काय चाललंय या मॅच मध्ये? एक धाव इथं आपण देतोय, तीच धाव आपल्यासाठी डोकेदुखी ठरणार नाही ना. मागच्या मॅच मध्ये नशिबाने साथ दिली आणि नशिबाच्या साथेसोबत पाहिलं तर बॅटरने मारलेला शेवटच्या बॉलला षटकार, मग ती मॅच अवजड ठरली होती. कदाचित त्या मॅचचं चित्र वेगळं लागलं असतं तर ही मॅच आपल्यासाठी दडपणाची आली असती. परंतु आता या मॅच मध्ये आपल्याला जिंकायचं, टेबल टॉपर बनायचंय. संदेशला सुद्धा आज पाहिजे. मराठा वॉरियर्स संघाला जिंकणं हे महत्वाचं ठरणार. निवृत्ती पाटीलसाठी ब्लॉकचा बॉल होता. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीच्या प्रयत्नामध्ये असतील का, परंतु नाही. ही एकच धाव मिळते आणि या एकेच्या मधील धावफलकाची स्थिती पाहिली. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक पोहोचलंय तब्बल 52 धावसंख्येवर. 52 रन ऑन स्कोर बोर्ड आणि आता गरज असणारी ती 53 धावेची. 52 झाल्या, 53ची गरज. ही मॅच 53 करायच्यात, 53 केल्या जाऊ शकतात स्पर्धेमध्ये. या प्रकारे मॅच मध्ये धावा केल्या जातात. परंतु त्रेपन्न धावा करायच्या आहेत आणि या 53 धावा करून जर पाहिला तर टेबल टॉपर बनण्याची संधी निर्माण होईल. ते वीरेश्वर 11 सासगाव संघाला. परंतु त्याच पलीकडे जर पाहिलं तर या 53 धावा वाचवल्या तर मराठा वॉरियर्स संघाचं आव्हान या स्पर्धेमधलं अजून टिकून राहील.
मराठवाडा संघाला सुद्धा संधी आहे. 3 मधील 2 मॅच जिंकलाय, त्याचबरोबर 1 मॅच पराभूत. या मॅच मध्ये जिंकायचंय, पुढच्या मॅच साठी पुन्हा एकदा ते सज्ज असतील. काय होणार या मॅचचं, काय घडणार, काय बिघडणार, चित्र काय असणार हे सुद्धा पाहणं तेवढंच मजेशीर असणार. मॅच चालू आहे या स्पर्धेमधील धाकटी पंढरी पंचेश्वर प्रीमियर लीग मधील शेवटची मॅच आजच्या दिवसामधील. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुद्धा पाहिला तर आपण बोलता बोलता संपुष्टात आलाय. ज्या स्पर्धेची वाट आपण पाहत होतो मागील पूर्ण वर्षभर, मागच्या पर्वामध्ये आपण खेळलो, मागच्या पर्वामध्ये आपण या स्पर्धेमध्ये एक विजयी संघ पाहिला होता, तो अर्थात देवांश मल्हार 11. त्यानंतर संपूर्ण वर्षभर प्रत्येक प्रेक्षकाने, प्रत्येक खेळाडूने वाट पाहिली होती कधी PPL चालू होणार. कारण की जे स्वप्न आपण 2015ला पाहिलं ते स्वप्न आज पाहिलं तर 2026 पर्यंत, म्हणजे अर्थात 12 वर्षापर्यंत आपण पाहत राहिलो. आणि 12 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी आपल्याला नवनवीन विजयी संघ मिळत गेले. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं पहिल्या वर्षाचा, कारण की चॅम्पियन संघाला नेहमी आठवण असते, परंतु कोण रनरअप राहिला याची आठवण ठेवतच नाही. कारण की खरा मानकरी ठरतो तो म्हणजे चॅम्पियन संघ. मग पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं थोरवे 11 संघ पहिल्या पर्वामधला चॅम्पियन ठरला. दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा थोरवे 11 लगातार बॅक टू बॅक चॅम्पियन ठरला होता. मग आता संधी असेल, नवीन चॅम्पियन कोण ठरणार का? कारण की अजित देशमुख यांचा संघ श्री वीरेश्वर 11 संघ तब्बल 7 वेळा सेमीफायनल मध्ये संघ पोहोचला या पूर्ण 12 हंगामामध्ये. आणि आता सुद्धा या स्पर्धेमध्ये तोही सेमीफायनलचे दरवाजे ठोकावतोय. ऑफिशियली आपण डिक्लेअर जरूर करू, परंतु हा संघ आत्ताही सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय, परंतु विनर व्हावं लागेल. कारण की चॅम्पियन संघालाच लक्षात ठेवलं जातं. आपण हेच म्हणू शकतो, ऑस्ट्रेलियन संघ 5 वेळा वर्ल्ड कप जिंकलाय, 6 वेळा वर्ल्ड कप जिंकलाय. भारत हा संघ पाहिलं तर 2 वेळा वर्ल्ड कप जिंकलाय. पण हे कधीच म्हणू शकत नाही 2023ला भारत संघ फायनलमध्ये पोहोचला आणि फायनलमध्ये त्याने वर्ल्ड कप जिंकलाय. शेवटी रनरअप विनर तो विनर असतो. म्हणूनच चॅम्पियन बनण्याचं स्वप्न ते तुम्ही सत्यात उतरवायचं आणि या चॅम्पियन बनण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या मेहनतीच्या जोरावर, तुमच्या पॅकरच्या चेहऱ्यावर जेव्हा हास्य येईल, जेव्हा स्मित हास्य असेल, त्या खुशीचं नक्कीच मोजमाप करताच येणार नाही. कारण की आता जर पाहिलं तर अमित देशमुख प्रत्येक वेळी आपल्या संघाच्या सोबत प्रत्येक मॅचसाठी असतात. त्यांना माहिती आहे की आपला संघ आत्तापर्यंत फायनलपर्यंत पोहोचलाय सुद्धा. सेमीफायनलमध्ये अनेक वेळा आपण खेळलोय, परंतु मला चॅम्पियन बनायचं आहे. आणि कोणाची इच्छा नसते की मला या संपूर्ण स्पर्धेमधला नंबर 1 संघ बनवायचा आहे. आणि त्यासाठीच तर ऑक्शन टेबलवर आपण SP फार्मला बसलो होतो. आयोजकांनी चांगल्या प्रकारची मेहनत घेतली आहे, चांगलं सुसज्ज ग्राउंड दिलंय, डे नाईटची टुर्नामेंट आपल्यासाठी ठेवले. परंतु चॅम्पियन बनण्यासाठी आता संघ क्वालिफाय होण्यासाठी इथे मेहनत घेणार. ऑफिशियल्स आपले जे पंच आहेत त्या पंचाचं सुद्धा कौतुक करूयात. बांदिवडेकर सर आहेत, त्यासोबत जर पाहिलं तर दुसरे पंच आपले अर्थातच सुमित पवार सर सुद्धा आहेत. आणि त्यासोबत आज आपल्यासोबत जोडले गेलेले पंच, सर काय त्यांचं नाव, तिसरे ऑफिशियल संजय भोईर सर सुद्धा आहेत. 3 ऑफिशियल्स आपल्यासोबत आहे. काल जर पाहिलं तर म्हात्रे सर सुद्धा होते. खरं तर कौतुक करावं लागेल पंचांचं काम अतिशय जबरदस्त काम आहे. जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या क्षणी डिसिजन घ्यायचे होते, डिसिजन घेताना त्यांनी संपूर्ण संघाच्या 12th मॅनला सुद्धा त्या डिसिजनमध्ये इन्व्हॉल्व केलं. म्हणजे डिसिजन मी पंच आहे, मी ऑफिशियल आहे, मी या ग्राउंडवरचा देवता आहे, म्हणून मला वाटेल ते मी करणार असं अजिबात पाहायला मिळालं नाही. परंतु चांगल्या दर्जाचं काम पंचांचं झालं. आता गरज असेल ती म्हणजे 53 धावसंख्येची. आणि या 53 धावा करण्यासाठी मैदानामध्ये उतरला टीमचा कॅप्टन, लीडर, तारणहार किरण वलकुंडे. सोबतीला रोहित आहे. 50 धावा त्याच्या झाल्यात या स्पर्धेमधील वैयक्तिक. फ्लोर लाईनचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या बॉलवर इथं केलंय आक्रमण. आणि आक्रमण कुठे जाईल तर कौशलवर केलेला प्रहार, सीमापार बॉल गेलाय. धावा मिळतील 4. चौकार. पहिल्या बॉलवर चौकारानंतर पुन्हा सज्ज, इथं बॉल हवेत आहे, झेल घ्यावा लागेल. काय जबरदस्त एफर्ट केले, म्हणजे दिशांत पाटीलने कमालीचे एफर्ट्स केलेत. खरं तर या प्रकारचे एफर्ट्स करावे लागतील. दिशांतला माहिती आहे कॅच सुटलाय, परंतु या कॅच साठी त्याने त्याचं जे डेडिकेशन दिलं तर डेडिकेशन मानण्यासारखंच आहे. हेच तर पाहिलं तर आपलं PPLचं पर्वण, PPLचं प्रत्येक हंगामामध्ये खेळणारे ग्रामीण खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे एक एक मॅच, एक एक कॅच किती महत्वाचं आहे. जबरदस्त एफर्ट इथं पाहायला मिळाले दिशांचे. फ्लर लाईनचा बॉल चुकी केली आहे आणि चुकीवर प्रहार केलाय. बॉल गेलाय सीमा पार.
फटक्यामध्ये होतं वजन आणि त्याचबरोबर धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. स्लोअर बॉल टाकलाय, त्याचबरोबर गॅप सिलेक्शन केलंय आणि त्याच नंतर बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. खमालीची बॅटिंग इथं मैदानामध्ये चालली आहे. रोहित जाधव हा खेळाडू मैदानामध्ये अवतरलाय. टीमची टोटल पोहोचवली आहे धावफलकावर 15 धावा. एखादा विकेट मैदानामध्ये घ्यावा लागेल. विकेट गेली तर मॅच रंगू शकते. ब्लॉकचा बॉल होता, यॉर्कर्स बॉल, आणि या यॉर्करवर उत्तरच नव्हतं. सन्मान देणं आणि सन्मान देणं हाच उत्तर या बॉलवर होतं. डॉट बॉल जातो आणि डॉट बॉलची सांगता करताना बॉलर कौशल पाटील. एक धाव आली आहे, माफी असावी, एक धाव आली आहे. 16 धावा धावफलकावर जमा असतील. चांगला फटका केला, सेन्सिबल फटका. कॅच घेण्याची संधी निर्माण झाली आहे. निवृत्ती पाटील आलेत, बॉलला अडवलं सुद्धा. चांगली फटकेबाजी पहिल्या P1च्या षटकामध्ये. आता पाहिलं तर धावा संख्या जबरदस्त अशी झाली आहे. 17 धावा धावफलकावर जमा आहेत, ते म्हणजे अर्थातच वीरेश्वर 11 सातगाव संघाची. प्रत्येक वर्षी आपण या वीरेश्वर 11 संघाला पाहिलंय चांगली दमदार बॅटिंग, दरवर्षी नवनवीन काहीतरी करताना पाहिलंय. किरण वलकोंडे मागील 2 वर्ष त्यांच्या संघाचे कर्णधार म्हणून भूमिका बजावतात. मागच्या पर्वामध्ये सुद्धा त्यांचा खेळ अतिशय दर्जेदार झाला, परंतु आता स्वप्न त्यांना पडत असतील की आम्हाला या स्पर्धेमधलं चॅम्पियनच बनायचंय. आम्हाला या स्पर्धेमध्ये टेबल टॉपर राहून आम्हाला पाहिलं तर क्वालिफायरचीच मॅच खेळायची, डायरेक्टली आम्हाला फायनलला पोहोचायचंय, किंवा जरी पराभूत झालो तरी आम्हाला अजून एक मॅच खेळण्याची संधी होईल निर्माण. कारण आयोजकांनी आपल्याला IPLच्या धर्तीवरचे जे क्वालिफायर, इलिमिनेटर अशा प्रकारचे सामने ठेवलेत आणि त्या सामन्याचा आस्वाद आम्हाला घ्यायचा आहे आणि आम्हाला डायरेक्ट फायनलला पोहोचण्याचं स्वप्न ते पूर्ण करायचं आहे. बरेच पर्व आपण पाहिलं वीरेश्वर 11 संघाला, ज्या संघाने 5 पैकी 5 मॅच जिंकून सुद्धा एखादी मॅच पराभूत होऊन नाराजी पत्करली होती. 17 धावा झाल्यात. गुगले कॅटरर्स यांच्याकडून पाहिलं तर या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. प्रत्येक मोठमोठ्या लग्न असेल, बर्थडे पार्टी असेल, इथे नक्कीच जेवणाच्या ऑर्डर गुगले कॅटरर्स यांच्याकडून घेतल्या जातात. त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. डॉट बॉल जातो, या ओव्हरमधला पहिला डॉट बॉल आलाय. 23 मध्ये 36ची गरज आहे. मास सोपी नसणाऱ्या बॅटिंग एंड कडून सुद्धा दिशांत आला बॉलिंग ट्रॅकवर. उंच फटका, लांबी सुद्धा. अंधारा रात्रीमध्ये घेतलाय फायदा, कारण की बॉल गेला सीमा पार. जा शोधून आणा बॉल, मारलाय, टोकलाय, षटकार. किरण वळकुंडे मैदानामध्ये अक्षरशः इथे बरसतोय. खरं तर चित्र स्पष्ट होणार का? आपण पाहिलं असेल या स्पर्धेमध्ये एक एक संघ मेहनत करतोय. प्रत्येक संघाला माहिती आहे क्वालिफाय व्हायचं आणि क्वालिफाय होण्यासाठी आम्ही मेहनत घेतोय. मग आपण पाहिलं तर या सासगावचे तब्बल 3 संघ मैदानामध्ये उतरलेत. मग वेदांत 11 संघ असेल, त्याचबरोबर पाहिलं तर वीरेश्वर 11 सासगाव संघ, त्याचसोबत पाहिलं तर श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघ, हे 3 संघ मैदानामध्ये उतरलेत. सोबत सायराज इंटरप्राइज हा संघ सुद्धा मैदानामध्ये सासगावचाच उतरलाय. 4 संघांमधले पाहिलं तर जवळपास 3 संघ अव्वल दर्जाचा खेळ करतात. त्यातलाच 3 मधला एक संघ तो अर्थात वीरेश्वर 11 सासगाव संघ. अजून एक दमदार फटका, कॅप्टन इनिंग समोर टाकलाय, त्याला फेकून दिला लॉंग ऑनच्या दिशेने, गेला सीमा पार, मिळाला धावा. 6 षटकार. किरण वळखुंडे कॅप्टन 6 बॉल 18 धावा संख्येची खेळी साकारत आहेत. बॅक टू बॅक 2 ठोकले षटकार, त्यानंतर तिसरा येणार का हे सुद्धा पाहावं लागेल.
थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु जर पंच आमच्याकडे वळताना आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग आहे. पंच सांगतात वाईट बॉल असेल आणि या वाईटच्या मध्ये धावफलकामध्ये एक निवाड होते. डॉट टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील. मॅच जर पाहिली तर फसू शकते बॅटिंग करणाऱ्या संघाची सुद्धा. 21 मध्ये 23 पाहिजे अशा प्रकारे मॅच फसताना पाहिल्यात, परंतु विकेट घ्यावी लागेल, बॉल चांगले टाकावे लागतील. परंतु किरण वलकुंडे टप्पा टाकूनच देत नाहीयेत. जसा टप्पा येतोय समोर तसा त्याला उडवतात आणि प्रत्येक बॉलवर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. दोन्ही बॅटर बिझी बॅटर आहेत. या दोघांची खेळाची शैली जर पाहायला गेली तर रोहित जाधव ऑक्शन टेबलमध्ये त्यांचं नाव अखेरी शेवटला जेव्हा आलं तेव्हा त्यांच्यावर बोली जेव्हा लावली गेली, बऱ्याच जणांनी प्रश्नचिन्ह उभे केले की रोहित प्रॅक्टिसमध्ये नाहीये, त्याला टीममध्ये का घेतलं जातंय. परंतु अमित देशमुख मास्टर माइंड तो मास्टर माइंडच असतो आणि खरंच मास्टर माइंड तुम्ही होतात. अलॉंग दी बॉडी स्ट्रेच करून फटका खेळलाय. बॉल पाहिलं तर सीमालगत अडवण्याचा केला प्रयत्न, कॅच सुटलाय जरूर, परंतु मिळेल ती इथं फक्त एकच धाव. किरण वलकुंड आहेत समोर. किती पाहिलं तर तगडी बॉलिंग लाईनअप असली तरी वीरेश्वरचा सरसेनापती मैदानामध्ये उभा आहे आणि तो बॅटिंग करतोय. जोपर्यंत किरण वलकुंडे मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामन्याचा निकाल वीरेश्वर संघाच्या बाजूने जवळपास निश्चित असंच म्हणूयात, कारण की या मॅच मध्ये किरण वलकुंडे आणि रोहितची विकेट ही खूप महत्वाची आहे. आता संदेशला स्वतः भार घ्यावा लागेल, कारण की टीमचा लीडर आहे संदेश. काहीतरी नवीन चमत्कार करू शकतो. संदेशने याआधी बऱ्याचदा केलंय आणि आताही संदेशकडे ती ताकद आहे. 18 मध्ये जिंकण्यासाठी करायच्या त्या 21 धावा. 2 ओव्हरमध्ये 32 झाल्यात. पहिल्या जर 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर 16च्या सरासरीने इथे धावा जमवल्यात. सुरुवातीलाच पाहिलं तर चांगले फाईट दिले ते अर्थातच वीरेश्वर संघाने, आणि वीरेश्वर संघाने सांगितलंय की आम्हाला सुरुवातीला प्रहार करायचे ते 2 मोठ्या खेळाडूंवर. चांगल्या गोलंदाजावर प्रहार केल्यानंतर मागील असलेले गोलंदाज थोडेसे घाबरून राहतात. बॉल जुना होतो आणि बॉल जुन्यानंतर बॉल सुद्धा चांगला ट्रॅव्हल होतो. परंतु आता पाहूयात काय घडणार मैदानामध्ये. गरज असणार आहे ती 18 बॉल्समध्ये 21 धावसंख्येची. बांदिवडेकर सर सुद्धा आमच्या सोबत इथे जोडले गेलेत. सर खरंच खूप चांगलं काम आपल्या मार्फत झालं. चांगलं समालोचन करता करता पंचांची सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे अशी मदत मिळते. मग तिन्ही पंच आपल्या पाहिले तर भोईर सर आहेत, त्याचबरोबर तुम्ही स्वतः बांदिवडेकर सर, त्याचसोबत जर पाहिलं तर आपले अजून एक पंच म्हणजे अर्थातच सुमित पवार सर. संयमी पंच म्हणून आपली भूमिका आपण नक्कीच दाखवली. डॉट बॉल येतोय या मॅच मध्ये शिरकाव करायचा जर संदेश पाटीलला या ओव्हरमध्ये काहीतरी नवीन करून दाखवावं लागेल. या डताचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डरला तेच तर फिल्डिंग करावी लागेल, बॉल अडवावे लागतील, थ्रो करावे लागतील, तेव्हाच या मॅच मध्ये आपण शिरकाव करू शकतो. ही मॅच सोपी नसणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी बघा, एखादी विकेट गेली तर मॅच फिरू शकते. संदेश पाटीलला स्वतःवर विश्वास ठेवावाच लागेल. आतापर्यंत ज्या प्रकारे मराठवाडीसाठी खेळलात आत्ता या मॅच मध्ये सुद्धा खेळा. याआधी किती चांगला खेळ केला हे महत्वाचं नाहीये, यानंतर आता तुम्हाला चांगला खेळ करायचे. तुमचं नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमधलं नाव अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला आता चांगला खेळ करावा लागेल. समोर किरण वलकुंडे आहेत. 15 मध्ये 20 धावसंख्येची गरज. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा मध्ये फिल्डर आहे, डीपचा फिल्डर आहे तो अर्थातच केतन. एक चांगले समालोचक सुद्धा आहेत, त्यांनी बॉल अडवलाय आणि त्याचबरोबर फेकी केली. 14 मध्ये 19ची गरज. अशाच प्रकारे मॅच जर पाहिलं तर मागची मॅच आली होती राधिका 11च्या सोबत, परंतु 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्या होत्या. किरण सुद्धा बाद झाले तर रोहित सुद्धा बाद झाले. आत्ताही तसं होईल का? लॉफ्ट केलाय, स्लोअर बॉल होता, उंच गेला आणि आ फटका आलाय रोहित जाधवच्या बॅट मधून. ठोकलाय दूरवर, मारलाय षटकार आणि धावा पोहोचवल्या तब्बल 40 धावसंख्येवर. डाऊट केलं होतं रोहितवर. खरं पाहायला गेलं तर बरेच जण म्हटले होते खेळाडू प्रॅक्टिस मध्ये नाहीये, परंतु प्रॅक्टिस महत्वाची आहेच, परंतु क्लास तो क्लास असतो. फॉर्म टेम्पररी असेल, खेळ टेम्पररी खेळत असेल, परंतु त्याचा क्लास तो कधी कमी होऊ देणार नाहीये आणि त्याच क्लासचे बॅटिंगने अंदाज नाही ते बॅटिंग करतोय.
जिथे संधी मिळते त्या संधीवर तुटून पडतोय आणि त्याला माहितीये संधीवर तुटून पडल्यानंतर फक्त जिंकणं जिंकणं जिंकणारच आहे, कारण की त्यांनी आतापर्यंत हार कधी मानलीच नाही. आणि धावा इथं पहिले तर कंप्लीट केल्या 2 आणि या 2च्या मदतीने 12 मध्ये आता करायच्या त्या 11 धावा. बारामध्ये 11 धावा करायचे आहेत. मॅच अजून सोडायची नाहीये. बॉलिंग टीमला एवढं सांगेल की मॅच जर तुम्ही मनातून हरलात तर या तुम्ही रणांगणामध्ये कधीच जिंकू शकत नाही, पण तुमचं मन पक्क ठेवून तुम्ही मनामध्ये सांगितलं हो आम्ही या मॅचला विजयी होऊ शकतो, तर तुमचा पराभव समोरची टीम करूच शकत नाही. कारण की 12 मध्ये 11 पाहिजेत. चमत्कार घडू शकतात. चमत्कारालाच नमस्कार केला जातो आणि आताही चमत्कार घडण्याची स्थिती जर तुम्हाला करायची असेल तर फिल्डरला चांगली साथ द्यावी लागेल, ती बॉलरला. तर चांगला बॉलर मैदानामध्ये आलाय. केतन कोंडलकर हा खेळाडू आहे. जॉन्टी 11 आदर्श संघाकडून हा क्रिकेट वारंवार क्रिकेट खेळतो, ग्रामीण क्रिकेट, आणि आताही पाहिलं तर या मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी करण्यासाठी बोलवलंय. संदेशने विश्वास टाकलाय, होप सोडायचे नाहीयेत. ही मॅच सुटली जाणार नाहीये. या मॅच मध्ये जिंकायचंय तर केतनला आता काहीतरी पराक्रम करून दाखवावा लागेल. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहे तैनात, पकडला जाईल बॉल. करण वाघमारे, धाव मिळेल एक. आता गरज असेल टीमला जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची. 11 बॉल फेस करायचे आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये गेले किरण वळखुंडे आणि त्याचबरोबर रोहित जाधव. वैयक्तिक पाहिलं तर दोघं 21-21 धावसंख्येवर खेळतात. एकाने पाहिलं तर किरणने 10 बॉल फेस केलेत, रोहितने केलेत 9 बॉल फेस. टीमची टोटल 43. उंच गेलाय फटका, फसलाय जरूर म्हणावं लागेल. झेलकाली क्षेत्ररक्षक खेत आलाय तो म्हणजे करण वाघमारे. विकेट जातीये, विकेट गेलाय मैदानाच्या बाहेर. मॅच आता थोडी रंगात येऊ शकते. गेला खेळाडू बादून. रोहित जाधव आता 10 मध्ये 10 धावसंख्येची गरज. रणांगणामध्ये खेळताना मनातून विजयी होण्याचा निश्चय करायचंय. जर मनामध्ये आपण कसलो तर मॅच मध्ये पुढे येऊ शकत नाही, पण तू मनामध्ये निर्धार पक्का असेल तर या मॅच मध्ये तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. म्हणून म्हणतात ना, मनोबल अगदी पॉझिटिव्ह ठेवावं लागतं. मग क्षेत्र कोणतंही असू दे, त्या क्षेत्रामध्ये फक्त आपल्या मनामध्ये एकच गोष्ट करायची, मी जिंकू शकतो, मी काहीतरी चांगलं करू शकतो, आणि तेव्हाच तुमचा विजय नक्की होऊ शकतो. या मैदानामध्ये आता रवाना झाले तर अर्थातच प्रवीण देशमुख मास्तर या नावाची उपाधी जवळपास पाहिलं तर 50 वर्षाच्या अगदी जवळपास आहेत, परंतु कोणीही पाहून म्हणणार नाहीये. एक यंग खेळाडूला सुद्धा लाजवेल. 50+ आहेत. यंग खेळाडूला लाजवेल अशा प्रकारे त्यांचा फिजिक्स आहे. म्हणून तर म्हणतात ना, एक धाव आरोग्यासाठी 40+ स्लोगन आहे. त्या स्लोगनच्या द्वारे खेळतात आणि 40+ क्रिकेट सुद्धा खेळतात. उद्याही पाहिलं तर धाकटी पंढरी विभागामधून जी टीम खेळणार आहे एक्झिबिशन मॅच, त्या मॅचमध्ये नक्कीच प्रवीण सर असतील आणि ती मॅच पाहूयात आपण. उद्या 9 वाजता असणार एक्झिबिशन मॅच. चांगली गोलंदाजी, समोरून कट केलाय. आता मॅच मधलं इक्वेशन 9 मध्ये 10 धावसंख्या करायची. मॅच फसू शकते. मागची मॅच अशीच झाली होती. मागच्या मॅच मध्ये स्थिती सुद्धा अशाच प्रकारे आली होती, जिथे 12 बॉल मध्ये 19 पाहिजे होता. त्या टायमाला गोलंदाज कुणाल बुदलेकरने 6 धावांचं षटक टाकलं. त्यानंतर साई आले आणि साईने सुद्धा षटक चांगलं टाकलं होतं. पण तो म्हणतात ना, नशिबाची साथ आणि मेहनतीच्या जोरावर जिंकला तो म्हणजे मगाशी विरेश्वर 11 सासगाव संघ. पण तो आत्ता मेहनत लागेल. नशीब तर आहेच जोडीला, पण तो मेहनत करावी लागेल. 9 मध्ये 10 करायचे सोपं असणारी आहे. शेवटच्या क्षणाला 100% संदेश पाटील असेल आणि 6 मध्ये 6 जरी राहिल्या तरी तो प्रयत्न सोडणार नाहीये. एक गस्ती खेळाडू संदेश आहे, परंतु आता प्रवीण सर गेलेत. प्रवीण सरांना चांगली बॅटिंग करावी लागेल. समोर केतन कोंडाळकर क्लच मास्टर बॉलिंग करावी लागेल. जशी जसप्रीत बुमराह आपल्या टीम भारतासाठी करतो तशी बॉलिंग आता करावी लागेल. तुमच्या नावाचा गाजावाजा स्पर्धेमध्ये सुरू केला जाईल. इथं सुद्धा बॅटची आतली कडा लागली आहे. रनआउटची संधी निर्माण होईल. 2 खेळाडू इथे मैदानावर लगवलं, तिथे एकमेकांच्या समोर. रनआउट केला गेलाय, पण तो कोणत्या एंडला रनआउट केला हे सुद्धा चेक केलं जाईल. संदेश हुशार आहेत, त्यांना माहिती आहे किरण वळकुंडे जर गेला, सेनापती गारद झाला तर सेना ढासळते. म्हणूनच संदेशनी पहिले अटेम्प्ट केला तो वरती, म्हणजे आता स्ट्राईक एंडला. त्यानंतर त्यांनी पुढचा अटेम्प्ट केला तो नॉन स्ट्राईक एंडला. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी, मेला तर वरचा, नाही मेला तर खालचा. कोणीही ते पाहिलं तर आउट होऊ शकतो, पाहिलं जातंय. तिसरे पंच आमचे
बांदेवडेकर सर पाहतायत काय घडणार काय बिघडणार. लाईव्हची टीम आमची केटीसी लाईव्हची टीम पाहते. पोचलाय खेळाडू तर स्ट्राईक एंडचा पोचलाय म्हणजे नॉन स्ट्राईक एंडचे खेळाडू अर्थात प्रवीण देशमुख सर या मॅच मध्ये आता रनआउटच्या रूपामध्ये बाद होत आहेत. बांदेवडेकर सर काय मॅच घडतीये. याच प्रकारच्या मॅच आम्हाला हव्या होत्या आणि खरं तर या क्रुशल मोमेंट मध्ये एक बाजूला पाहिलं तर वीरेश्वर 11 सासगाव संघ याला या स्पर्धेमध्ये टॉपला पोहोचण्यासाठी ही मॅच जिंकायची आहे. पण दुसऱ्या बाजूला जो मराठा संघ जो चिंचोली गोळेचा संघ आहे त्यालाही ही मॅच जिंकायची आहे कारण की त्यांना क्वालिफाय व्हायचंय. क्वालिफाय होण्यासाठी ही मॅच महत्वाची. संदेशला माहिती आहे की आतापर्यंत घेतलेली मेहनत माझ्या खेळाडूंवर केलेला प्रॅक्टिस त्यांच्यावर टाकलेला विश्वास तो विश्वास आता सार्थ ठरू शकतो. त्या विश्वासाला तडा जाऊन द्यायचे नाहीये. त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न मलाही करायचे परंतु केतन कोंडालकर आता प्रयत्न करतात. 8 मध्ये 10 ची गरज. या बॉलला विकेट आली या बॉलला डॉट बॉल गेला तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल कारण की आता 8 मध्ये 10 धावसंख्येची गरज. समोर पाहिलं तर आहे टीमचा कॅप्टन लीडर सर सेनापती अर्थातच किरण बलकुंडे. किरण बलकुंडे ठोकतोय आणि सांगतोय सुद्धा. खरं तर मैदानामध्ये शड्डू टोकून उभा आहे आणि सांगतोय सर्व प्रेक्षकांना सर्व पाठीराख्यांना मला माझ्या या टीम मध्ये मागील 2 वर्ष लगातार कॅप्टनची भूमिका का दिले. माझ्याकडे क्लास आहे तो आहेच परंतु माझ्यावर माझ्या जो संघ मालक आहे त्याचा बराचसा विश्वास आहे. मी वेळेला सार्थ ठरणारा खेळाडू आहे. मी प्रत्येक मॅचला माझ्या टीमला पुढे जाऊन जाणारा खेळाडू आहे कारण की असं म्हणतात ना घराचा कुटुंब प्रमुख तो घरामध्ये नेहमी असला पाहिजे. तो डिसिजन घेण्यासाठी तो डिसिजन मेकर मी आहे आणि जबरदस्त बॅटिंग किरण बलकुंडेची. 11 बॉल मध्ये 27 धावसंख्या आतापर्यंत केली आहे. मॅच विनिंग खेळी करण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आता 4 धावांची गरज. 7 बॉलचा खेळ बाकी. चित्र स्पष्ट केले जवळपास पाहिलं तर चित्र स्पष्ट होईल परंतु डॉट बॉल टाकावा लागेल परंतु मॅच मध्ये फिरू शकतो आता संघ. एक्स्ट्राच्या रूपामध्ये इथे धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये आणि अंपायरचा डिसिजन आलाय. आता जातोय तो म्हणजे नो बॉल म्हणजे ही मॅच जवळपास पाहिलं तर या ओव्हर मध्ये फिरू शकते. रनआउट रूपामध्ये खेळाडू बाद झालाय परंतु 2 धावा मिळतील. आता गरज असणार आहे ती अवघ्या 2 धावसंख्येची. 2 धावसंख्येची गरज असणार आहे ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला जिंकण्यासाठी परंतु 2 धावा वाचवायचे आहेत. नो बॉल आहे सर. नो बॉल आहे ना. नो बॉल आहे. येणारा बॉल फ्रीटचा बॉल. फ्रीटच्या बॉलसाठी आता प्रयत्न करणार ते म्हणजे किरण वलकुंडे. त्यांना माहिती आहे 1 साइड हिरो बनायचे डॉमिनेशन करायचंय. माझ्या अंगावर ज्या पाहिलं तर श्री वीरेश्वर 11 सासगाव संघाची जर्सी आणि माझ्या मागे पाहिलं तर जे नाव आहे श्री अजित देशमुख त्या नावाचा जो दबदबा संपूर्ण पाहिलं तर या विभागामध्ये आहे. त्यांचं पाहिलं तर या विभागावर जेवढं प्रेम आहे त्या प्रेमाखातर बरेचसे पाठराखे मॅच पाहायला येतात आणि त्या प्रेमाचं मोल मला माझा सामना जिंकून संघाला क्वालिफाय करून करायचंय कारण की माझ्या अजित देशमुख यांनी ज्या विभागामध्ये पाहिलं तर जेवढं सामाजिक कार्य केलंय ते कार्य मला चॅम्पियन बनवून त्याला एक पोचपावती म्हणून मला एक संघाचा कॅप्टन म्हणून रिटर्न करायचंय. इथे उडवलाय उंच 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 तेवढा लांब सुद्धा आणि ठोकलाय विजयी षटकार. खरं तर पाहायला गेलं तर टेबल टॉपर ठरू शकतो हा संघ आणि जबरदस्त फटका. बॉल गेला सीमा पार. विजयी षटकार आणि मॅच मध्ये तब्बल 13 बॉल मध्ये 34 धावांची नॉट आउट इनिंग या मॅच मध्ये सुद्धा किरण बलकुंडेने केली आहे. प्रत्येक मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग आणि प्रत्येक मॅच मध्ये नॉट आउट इनिंग हीच पोचपावती पाहिलं तर त्यांच्या मेंटरला दिली की मी टीमचा कॅप्टन लीडर सर्व काय परंतु मला माझ्या टीमला जिंकवायचं माझं ध्येय मुख्य उद्दिष्ट आणि जिंकलाय संघ अर्थातच वीरेश्वर 11 संघ आणि टेबल मध्ये टॉप तर करणार परंतु तो निर्णय आपण सर्व मॅच झाल्याच्या नंतर सांगू की कोण टॉपर आहे कोण पाहिलं तर बॉटमला आहे कोण क्वालिफायर खेळणार कोण एलिमिनेटर खेळणार ते नक्कीच आपण उद्याच्या दिवशी सांगू. आजच्या दिवसाची इथे पाहिलं तर समाप्ती होणारच आहे परंतु उद्याच्या दिवशी जर पाहिलं तर इथे मॅच असणार ती एक्झिबिशन मॅच असेल अर्थातच खालापूरच्या 2 विभागांमध्ये 40+ ची मॅच. एक धाकटी पंढरी पंचकृषी विभागाची 40+ ची मॅच. दुसऱ्या बाजूला त्यांच्या टीम असेल ती म्हणजे अर्थात 36 विभाग 52 विभागाची मॅच म्हणजे या 2 टीम एकमेकांसोबत खेळणार आहेत ते एक्झिबिशन मॅच. आणि आता या